थोडं समजून द्या भावना हलक्यात घेतात. फायनली भावना आपलं जेवण आलंय. स्पेशल पनीर टिक्का. दोन दिवसामध्ये भावानं मी यांची इन्व्हेस्टमेंट बघितली. त्या लोकांनी ना म्हणजे फॅशन प्रोच्या वरती गाडी मी बघितलीच नाही आहे इकडे. फॅशन प्रो, शाहीन ह्या फिक्स. लाडुओं का एक्स्ट्रा फ्रूट सलाद आपको इधर सर हमारे वो 40 रुपये वड़ा पाव का लेता है. 40 रुपया. हाँ, एक का. एक वड़ा पाव 40 रुपया मतलब हमारा क्या है? Oh, I'm such a loser. How'd I ever lose her? Oh, baby, I must have been out of my mind. Now I am a loser. But I have to. गुड मॉर्निंग भावानो. शेवटी आपला राजकोटचा दुसरा दिवस चालू झाला. मस्त की फ्रेश वगैरे झालोय. आता जातो जिथं मला शिकायचं आहे. सॉफ्टवेअर कंपनी आहे ती, ते लोक सॉफ्टवेअर बनवतात, तर तिकडे चाललोय. आता इथून तिकडे जाईन. नाश्ता वगैरे करत वगैरे वाजलेत 11, 10 वाजता बोललेलं 11 वाजलेत. नाश्ता वगैरे करत जाईल आणि बघू पुढं काय. आणि आज गुजराती थाली म्हणजे कालपेक्षा काहीतरी वेगळंच दाखवेन. तर चला बाहेर भेटू तुम्हाला. चालो. तुम्ही सकाळ सकाळ नाश्ता करतोय गुजराती. इकडे सर्व तेच असतं. काय समजत नाही अर्ध्या गोष्टी. त्याला समजणारी गोष्ट आहेत माझ्या. ढोकळा, पपईची चटणी आहे, ग्रीन चटणी आहे आणि मिरची आहे. तर मी जरा बघतो कसं आहे. मुंबईमध्ये भरपूर खाल्ला, इकडे बघा. डॅम ज्युसी आहे, एकदम ज्युसी आहे. निघालत आहे नुसतं तोंडामध्ये. तुम्ही जरा खातो तर तुम्ही बघा इकडे. कोण खाऊन घेऊन झालंय. आता रिक्षा पकडतो तर तो रिक्षावाल्याला ॲड्रेस सांगतो. तर गुजरातीमध्ये बोलल्यावर थोडं कन्सेक्शन कमी होतात, प्राईस भाडा. आता आपल्यासारख्याला लुटतात झालं वार्ता. समज चला कितना. डायरेक्ट स्पॉटवर भेटू. चला म्हणून आपण आपल्या लोकेशनवर पोचलो. आणि 2 दिवस मी फिरतो इकडे. 2 दिवसामध्ये भावानं मी यांची इन्व्हेस्टमेंट बघितली. त्या लोकांनी ना म्हणजे फॅशन प्रोच्या वरती गाडी मी बघितलीच नाही आहे इकडे. फॅशन प्रो, शाहीन ह्या फिक्स. आणि ना एक एक्सपेन्सिव्ह गाडी पण नाही बघितली मी. सिटी आणि इंडस्ट्रियल एरिया दोन्ही फिरतोय. अरे मी ज्याच्याकडे येतो तो पण एवढा पैसेवाला, पण त्याची पण गाडी एकदम नॉर्मल आहे. आणि बाईक तर मी सिरियसली सांगतोय, हिरो होंडाच्या वरती गाडी अजून बघितली नाही मी, शाहीनच्या वरती. तर चला नंतर भेटू तुम्हाला दुपारी लंचमध्ये. बाय. भावाने लंचमध्ये झालंय. लंचसाठी चाललो आम्ही. हा हा आज खाणार गुजरात झाले. तुम्हाला दाखवतो पूर्ण. चलो सीधा होटल में मिलते हैं. गुजराती थाली भावाना. मी 2 भाज्या घेतल्यात. 15-16 होत्या त्यातल्या. ये कौन सा भाजी था बोले? अच्छा मिक्स. और ये सेव. चलो ट्राय करा. बाकी अजून येईल तुम्हाला दाखवतो. आवडता दाखवणार नाही. सब अनलिमिटेड है. ये अच्छा लगता है. गाजर वाला. हाँ, सुबह ढोकला खाने का ना, वहाँ पे वो लोग ने बनाया था. अच्छा
बोलो साहब स्वीट में श्रीखंड जामुन फ्रूट सलाद लाडुओं का एक्स्ट्रा में जामुन हेलो ले लीजिए फ्रूट सलाद आपको इधर साहब हमारे ऑफर असते घेऊन फिरत असतं तुम्हाला काय पाहिजे ते माझे सध्याचे ताटले और आहे का बता दम व्हेरायटी भावानं भाजी एक नंबर आहे मला वाटलं गोड असेल पण ठीक आहे बस. एकदम स्पायसी चटणी असते हो भाजी एक मिनट ये वाला दे देना व्हेरायटी बघा भावानं एवढे 10 मिनिटांनी येत असतो एवढे 10 मिनिटांनी 2 चपात्या घेतलेत हे लावलेले आहेत वन साइड जितना सोचा था उससे बहुत अच्छा है नंतर असा भात येतो अच्छा तिखट चटणी आणि ते स्वीट आहे जेवण खाऊन वन साईड झालं एवढा जेवलं ना की तिकडे जाऊन मला झोप येते लय म्हणजे लय खाऊन पिऊन आलो आम्ही आमच्या परत जागेवरती फुल एक नंबर जेवण होतं यार एक नंबर म्हणजे अतिशय भारी टेस्ट वाटलं म्हणजे एवढं काही फरक नाही वाटला मला टेस्टमध्ये एकदम सेम स्पायसी होतं त्याची लसूणची चटणी होती ती एकदम स्पायसी होती भरपूर आणि त्या लोकांचं छास असं होतं ना की अनलिमिटेड जेवण सर्व अनलिमिटेड पहिलं चपात्या आणि भाजी देतात 5-5 मिनिटांनी भाजीवाला येत असतो की घ्या भाजी पाहिजे अनलिमिटेड कुठली पण 7-8 प्रकारची मी दाखवले बघा तुम्हाला सरस आहे राजकोटमध्ये 1 सबस्क्राईब वाढला आहे माझा चांगली जागा आहे फिरण्यासाठी पण माणूस चांगले भेटले पाहिजे माणसं पण चांगली आहेत बाकी चला संध्याकाळी इकडून निघेन बघूया रात्री कुठे फिरायला भेटलं तर आणि गुलाब आला आहे आलो जो तो चलो भाई राजकोट सिरीजमध्ये अजून उद्याच एक दिवस आहे माझ्याकडे नंतर मग मी जाईन तर चला भेटू संध्याकाळी भेटतो काय थोडं मेहनत करायला लागेल जेवण तर वन साईड आणि ते फ्रूट कस्टर्ड होतं ना ते तर एक नंबर होता कट्ट चला सांगेन तर तुम्हाला तर घाम निघेल चला तर मित्रांनो जसं दाखवायला मी तुम्हाला अर्धा दाखवलं आता संध्याकाळ झाली आहे तुम्हाला सांगतो ना इकडची संध्याकाळ वन साईड आहे मुंबईमध्ये अशी संध्याकाळ येत नाही आणि वन साईड ह्यासाठी आहे कारण की फुल गाववाली फिलिंग येते एकदम भारी तुम्हाला दाखवतो फुल सिनेमॅटिक दाखवतो ते एकदा बघा तर इकडं Oh, I'm such a loser. How'd I ever lose her? Oh, baby, I must have been out of my mind. Now I am a loser. Why'd I have to lose her? I'll never recover. I'll never be fine. 'Cause I. तो भाई हम जा रहे हैं बैक टू होटल और हमें आ रहे भाई छोड़ने के लिए देखते हैं हाँ इकडे राजकोटची नाईट आहे राजकोट में 8 बजे 6 बजे बंद होता है ना सब राजकोटला 6 वाजता सर्व बंद होता 8 पर लास्ट 8 2 तास होती ऊपर वेदर भी अच्छा दिख रहा है गुजराती थाली का है ना मज़ा है आज मेरे को और मुंबई का थाली और ये थाली में बहुत फ़र्क है पहला मेरे को लगता था सिर्फ मिठाई आता है नहीं पर इधर स्पाइसी भी बहुत मिर्ची तो हर जगह पर मिल रहा है मेरे को इधर एक जगह है ना उधर बॉम्बे
स्टाइल में वड़ा पाव बनाते हैं। अच्छा बहुत दूर रहता है, मेरा घर है ना हाँ उस साइड आते हैं। वो 40 रुपये वड़ा पाव का लेता है। 40 रुपया हाँ, एक का। एक वड़ा पाव 40 रुपया, मतलब हमारा क्या है? मुंबई में जो 20 रुपये 22 रुपये मिलता है ना, 18 रुपये हाँ 18 रुपये का वड़ा पाव मैं 40 रुपया। मैं भाव में वो भांडुप में है ना भाव वड़ा पाव। हाँ, हाँ, मैं भाव उधर वड़ा खाता पाव। हूँ। बहुत मस्त है वो उसका। फेमस है। हाँ बहुत लोग ऐसे मतलब अपने अपने इलाके में बहुत फेमस है। हाँ नाही तुमको मिळते तिथं हॉटेल पे. मी हॉटेलमध्ये आलो आहे. ह्याची लाजची रात्र आहे. विदाउट फॅमिली रात्र काढण्याला कटिंग जातो. हे आपला रूम मध्ये क्लीन केलंय की नाही, क्लीन करणार तर होता. केलंय बोलतोय क्लीन, आता बघू आपल्याला काय आयडिया नाही. मी तो तसंच ठेवून गेलो. तो भावानं खिडकी उघडी ठेवली की काय भाई नाही. हां नाही. तर आपण पोचलोय. यो ही आपली रूम आहे, बघून घ्या. लाच्छा फुल ए सी. याच्यामध्ये एकटा झोपायला, म्हणजे झोपायला काय नाही भावानं, मी सिरियसली बोलतो. जे बाहेर जाऊन राहतात ना एकटे मानलं पाहिजे की एक रात्र काढले, पण आपल्याला ते पटत नाही. आपल्याला फॅमिलीशिवाय जमतच नाही कुठे. हे लोक कसे राहतात काय माहिती. लास्ट एक रात्र, त्याच्यावर नाही. तर बघूया आता. चला इथून जाणार आहे खायला. तो बोलला हॉटेलमध्ये पण मागू शकतो आणि बाहेर जाऊन आपला हॉटेल आहे तिथं जाऊन खा. तर मी असा विचार करतोय खाली जाईन तर तुम्हाला परत दाखवता येईल आजचं काय. आणि भाई ती दुपारची थाली एक नंबर होती, चुम्माश्वरी. एवढे दिवस मी 2 दिवस झाले 2 वेळा ते 3 वेळा जेवलो. तिसरा जेवण जो होता तो 1 साईड होता. सकाळचा ढोकळा पण कडक होता आणि जेवण तर एक अनलिमिटेड. मला वाटतं ती एक भाजी मी 5 वेळा घेतली. ते वाट्या घेऊन फिरत असतात, तू बघितलं असेल तुम्ही. आणि चपात्या पण 7-8 खाल्ले असतील. ठीक आहे चला जरा फ्रेश बेश होतो, नंतर मग आपण बघू. खाली जाईन तेव्हा दाखवतो तुम्हाला. चला बाय. वाजलेत रात्रीचे 10 आणि आलो मी इकडे खायला. भाई हॉटेल प्रॉपर गुजराती आहे. त्यांचा मेनू पण गुजरातीमध्ये, मला काही समजतच नाही. तरी थोडंफार आलं तेवढं समजून का मागवलं आहे. दाखवतो तुम्हाला आल्यावरती. लय कटिंग नाही बाई चांगलं. लोकांची पण सिस्टम पूर्ण वेगळी आहे. दाखवतो तुम्हाला. पहिलं हे वाटे सर्वीकडे भेटतात. ते सलाड आहे, छास दिलं आहे. छास अनलिमिटेड असतं, सलाड अनलिमिटेड. आज काहीतरी वेगळं मागवलं मी, आल्यावर दाखवतो तुम्हाला. फायनली भाऊन आपलं जेवण आलं आहे. स्पेशल पनीर टिक्का. पनीर टिक्का आणि बटर नान आहे. फर्स्ट बाईट. एक नंबर. एक नंबर आहे. मी जातो आणि भेटू आपण. व्हिडिओ बनवणार नव्हतो पण एक नंबर आहे आजचं पनीर टिक्का. ये 100 रुपये है ना. ये आप दे बोल दिया था. आपका 100 है. जो भी है ना 140 है. अभी 140 है ना.
थोडं समजून द्या भाऊ ना, हलकाच घेतात तर तुम्हाला फ्रेश होऊन जरा हात वगैरे घेऊन भेटतो. भाऊ ना जेवण वगैरे झालं आहे. पनीर टिक्का होता ना, एक नंबर बनवलेला त्याने. पण नूडल्स मागून मी घाण केली. नूडल्सला ती टेस्ट नव्हती, नुसतं ऑइली वाटत होतं. आणि बाजूलाच हॉटेलच्या बघू शकता. आणि एक आहे हा भावानं, एक लक्षात ठेवा, इकडे मी एक नोटीस केलं, तुम्हाला गुजराती बोलताना येत नसेल तर चुना लावण्याची भरपूर संभावना असतात. तर एवढं शिकून समजलं पाहिजे. नशीब मला समजतं थोडंफार, ठीक आहे. तरी पण ज्याला माहीत नाही त्यांनी जरा शातीर राहावं. जे 100 म्हणजे आता समजा ना, माझ्यासोबतच घ्या, मी ते पनीर टिक्का मागवलेलं 140 फुल होता. त्यांनी मला सांगितलं हाफ भेटेल, हाफ घेऊन ये. त्याने स्वतः सजेस्ट केलं. मी बोललो ठीक आहे, हाफ घेऊन ये. तर त्याने हाफ आणलं आणि मला बोलला की हाफ एकतर डुप्ले म्हणजे नॉर्मल पेजवरती बिल बनवलेलं आहे आणि बोलतो तर हाफ आहे 100 रुपयाचा. मग मी त्याला तोंडावर बोलले की अरे 40 रुपये काय टाकून मी फुल नसता घेतला काय. म्हणून तो कम देतो. फॉर्म मी करून दिला आहे आणि आता आलो. तर हा हॉटेल खाली चाललो भाऊ. आजची रात्र लास्ट रात्र आहे हॉटेलमध्ये. समोर फायर ब्रिगेडवाले आहेत. लय बेकार परिस्थिती आहे रे इकडे. आपलं गाव बरं वाटतं, मग श्रीवर्धन बेस्ट आहे. तर आजची लास्टचा दिवस आहे इकडे. आणि सिरियसली बोलतो, ह्या गाड्या फक्त ह्याच आहे, त्याच्यावरची एक पण नाही. रोंड दिसते याच्यावरती गाडी एक पण नाही. लास्ट एखादी चुकून मुकून FZ दिसली असेल मला, चुकून मुकून, पण ही लास्ट आहे बघा. सर्व तेच. आणि आता चालू हॉटेलमध्ये. पण शातीला पाहून कुठं पण झालं तर आजकाल त्यांचा मेनू तर जरा पण समजत नाही मला. ते तसंच लिहिलेलं असतं. मग चला पुढची जर्नी दाखवतो थोडी. जर बोलायला अर्ध्या क्लिप का टाकतो भाऊ ना, अर्ध्या ह्यासाठी टाकतो की आपल्याला काही गोष्टी दाखवायला काही इंटरेस्ट नाही आहे लोकांसारखा. म्हणून मी जे इम्पॉर्टंट आहेत त्याच आता बघणारा बघतात. तसं तुम्हाला सांगतो बघा तरी पण. तर चला आम्ही त्याला बाय.